अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसात विरोधकांनी केलेल्या सगळ्याच आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देतील. त्यामुळे अशोक खरात प्रकरण, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी तसंच अजित पवारांचं अपघाती निधन या सगळ्याच मुद्द्यावरती मुख्यमंत्री आज उत्तर देतील. दरम्यान सभागृहातल्या भाषणानंतर मुख्यमंत्र्यांची दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत ते गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती आहे. यात पक्षात कशा प्रकारे चुकीचे निर्णय घेण्यात आले याबाबत खुलासा केला जाऊ शकतो. तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडून राष्ट्रवादीत कशा प्रकारे गोष्टी चालू आहेत याबाबतही रोहित पवार बोलतील. शिवाय अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही याबाबत रोहित पवार बोलतील अशीही माहिती आहे. आमदार रोहित पवार यांच्या लढ्याला यश आलंय. अजित पवार विमान अपघात प्रकरणी महाराष्ट्रात जरी गुन्हा दाखल झाला नसला तरी कर्नाटकात मात्र VSR कंपनी विरोधात गुन्हा दाखल झालाय. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रयत्न करूनही गुन्हा दाखल झाला नाही आणि त्यानंतर रोहित पवारांच्या वतीनं कर्नाटकात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाय. माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे आमदार उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानं उद्धव ठाकरेंना काल राजकीय निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहामध्ये राजकीय कोपरखळ्या आणि तुफान शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा उल्लेख साहेब म्हणून केला, तर उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकीय नसल्याचं सांगताना मुख्यमंत्र्यांनी शेरो शायरीतून राजकीय कोपरखळ्या मारल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निरोप समारंभावेळी उद्धव ठाकरेंची स्तुती करताना त्यांना थेट कोट्यधीश ही उपाधी देऊन टाकली. एक गोष्ट आहे की पु ल देशपांडेंना कोट्याधीश म्हणतात, पण पुलंनंतर जर कोट्याधीश ही उपाधी कोणाला द्यायची असेल तर ती मी उद्धवजींनाच देईल. हा अर्थात नाही, ते कागदांच्या नाही शब्दांच्याच. उद्धवजींचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, यामध्ये राजकारण थोडं कमी आहे. म्हणजे मुळात मला असं वाटतं की त्यांचा स्वभाव राजकारणी नाही आणि त्यामुळेच अनेक वेळा ते जे काही निर्णय घेतात त्या निर्णयांमुळे ठीक आहे, म्हणजे परिस्थिती वेगवेगळ्या पद्धतीची उद्भवते. पण हा एक गुण मला असं वाटतं की जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा देखील होता. एकदा ठरवलं की निर्णय घेऊन टाकायचा, तशा पद्धतीचा स्वभाव हा उद्धवजींचा आहे. निरोपाच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीवेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. विधान परिषदेच्या आमदारांना निरोप समारंभ झाल्यानंतर फोटो सेशनचा कार्यक्रमही पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये सभापती राम शिंदेंची खुर्ची होती. मात्र फोटो सेशनच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती नव्हती. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईमध्ये भेट घेणार आहेत. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामुळे महिला कार्यकर्त्यांची नाराजी असल्याची भावना त्या सुनेत्रा पवारांकडे मांडणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे पक्षाची बदनामी झाली, महिलांना सुरक्षित वाटत नाहीये, त्यामुळे चाकणकरांवर कारवाई करा अशी मागणी रुपाली ठोंबरे पाटील करतील. अशोक खरात प्रकरणात शासकीय अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ होतीये. सदर प्रकरणी मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालयामध्ये बदली करण्यात आली आहे. खरातची मुलगी आणि पत्नीच्या नावे जमीन गुंतवणूक करणं मुंबई उपजिल्हाधिकाऱ्यांना भोवलेलं आहे.
राज्य महिला आयोगावर अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक यापुढे राजकीय दृष्टिकोनातून होऊ नये. सत्ताधारी पक्षातील महिला नेत्यांचं राजकीय पुनर्वसन महिला आयोगात करू नये. तर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या या संस्थेवर खऱ्या अर्थानं महिलांसाठी काम करणाऱ्या आणि महिलाविषयक कायद्यांची जाण असलेल्या महिलांनाच नियुक्त करण्यात यावं अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस आणि सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट अंजली साळवे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. त्यांना महिलांविषयक कायदा आणि धोरणं आणि अंमलबजावणी कशा प्रकारे केल्या गेली पाहिजे ह्याचं माहिती असली पाहिजे. संविधानिक अधिकार जे महिलांना दिलेले आहेत त्या महिलांना संविधानिक अधिकार दिलेले असताना त्याच्या किती बॉडीज या राज्यामध्ये कार्यरत आहेत आणि ह्या कार्यरत असलेल्या बॉडीजमध्ये जर का कुठे महिला आयोगाला इंटरव्हेन करायची गरज पडली तर त्यांनी ती करवून घ्यावं. नवीन धोरणं आखायची गरज पडली तर ती नवीन धोरणं महिला आयोगाने आखावं. ह्या सर्व गोष्टीचा अभ्यास ज्या महिलेला असेल ती राजकीय असेल तरी चालेल, परंतु होतं काय की फक्त ह्या निकषावर कुठेच बसत नाही आणि फक्त राजकीय पुनर्वसन म्हणून त्या महिलांना राज्य महिला आयोगासारखं अध्यक्षपद हे दिलं जातं. नागपूरच्या प्रसिद्ध पोदारेश्वर राम मंदिरात यंदा 15,000 नारळांची एक अत्यंत नयनरम्य आणि सुंदर आरास करण्यात आली आहे. तब्बल 15,000 नारळांनी मंदिराचं सभामंडप तसेच प्रवेशद्वार सजवण्यात आलंय. हा 15,000 नारळांचा विक्रम नाही तर या आरासीमागची भावना खऱ्या अर्थानं भक्तांना भारावून टाकणारी आहे. कारण प्रत्येक नारळ लाल पिवळ्या संकल्प धाग्यानं अत्यंत नीटपणे बांधलेला आहे. जणू प्रत्येक धागा हा एखाद्या भक्ताच्या मनातील श्रद्धेचा, संकल्पाचा आणि विश्वासाचा धागा आहे. रामनवमीच्या निमित्ताने नागपुरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरामध्ये एक विशेष सजावट जी आहे ती यंदा करण्यात आलेली आहे. पोद्दारेश्वर राम मंदिराचा जो सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये जवळपास 15,000 नारळांची एक विशेष आरास जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि आणखीन 2,000 पेक्षा जास्त नारळ जे आहेत ते मंदिराच्या विविध भागात सजावटीसाठी वापरण्यात आलेले. खास बाब म्हणजे या ठिकाणी जे नारळ वापरण्यात आले आहेत किंवा आरासमध्ये लावण्यात आलेले आहेत यांना जी मौली असते त्याच्यासोबत एका प्रकारे विणून त्याची माळ तयार करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ही संपूर्ण आरास जी आहे ती तयार झालेली आहे. खास बाब म्हणजे मंदिराचे जे सर्व सेवक आहेत, रामसेवक आहेत, त्यांनी हे सगळी सजावट केलेली आहे आणि जे रामभक्त मंदिरामध्ये दर्शनासाठी येतील त्यांच्यासाठी पण ही विशेष आरास, विशेष सजावट जी आहे ती एक खास आकर्षणाचा केंद्र ठरणार आहे. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.